नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ह्या हनी ट्रॅप म्हणून जे काय गेले 2-3 दिवस धुमाकूळ चाललेला आहे, मी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला होता. असल्या गोष्टी चिवडत बसायला मला आवडत नाही. खरं तर या प्रकारच्या बातम्या आणि त्यावर जे काय चरबीत चरवण चालतं, त्याला मी इंटलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो. कारण यात नवीन काहीच नाहीये. 72 अधिकारी, माजी अधिकारी, IAS अधिकारी, काय ते मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार हे हनी ट्रॅप मध्ये अडकले. हनी ट्रॅप म्हणजे काय असतो? हनी ट्रॅप म्हणजे काय असतं? कुठल्या तरी महिलेला पुढे करून अधिकार पदावर किंवा महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासाठी तयार करण्यात आलेले पुरावे, याला हनी ट्रॅप म्हणतात. अगदी आत्ता काल परवाची गोष्ट आहे. काल परवाची गोष्ट आहे. इराणवर इस्रायलने एक जबरदस्त हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये इराणच्या सगळ्यात महत्वाच्या अशा सेनाधिकाऱ्यांची एका गुप्त जागी बैठक चालू होती. नेमकी ती बैठक ज्या इमारतीत चालू होती आणि ज्या इमारतीच्या ज्या मजल्यावर चालू होती, ज्या फ्लॅटमध्ये चालू होती, त्या फ्लॅटवर इस्रायलकडून क्षेपणास्त्र सोडण्यात आलं आणि त्यातले बहुतांश अधिकारी जागच्या जागी मरण पावले. पण ही नेमकी माहिती ज्या इस्रायलच्या गुप्तचराने म्हणजे मोसादच्या हस्तकाने मिळवून दिली होती, तो हस्तक सुद्धा हनी ट्रॅप होता. फ्रान्समध्ये जन्मलेल्या एका ज्यू तरुणीने अनेक वर्षापूर्वी इराणमध्ये घुसखोरी केली, इस्लाम कबूल केला आणि इराणच्या बड्या बड्या मान्यवर अधिकाऱ्यांमध्ये घुसून त्यांच्या बायकांशी दोस्ती करून या बड्या लष्करी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या घरातल्या भानगडी काढल्या. त्यासाठी अगदी त्या अधिकाऱ्यांच्या बायकांची दोस्ती करून ती दोस्ती नवऱ्याच्या बेडरूम पर्यंत पोहोचून निभावली आणि अशा रीतीने संपूर्ण इराणचं शासन व्यवस्था, लष्करी व्यवस्था, त्याची सगळी आतली माहिती काढून पोखरून काढणारी मोसादची जी हस्तक होती, ती सुद्धा एक हनी ट्रॅप होता. हनी ट्रॅप म्हणजे एका सुंदर महिलेला शत्रूच्या कोटात पाठवायचं आणि त्याच्याकडून तिच्याकडून जमेल तेवढी अत्यंत गोपनीय माहिती काढून घ्यायची आणि जेव्हा पुरुष हळवा होतो तेव्हा तो भरकटत जातो आणि सगळ्या गोपनीय गोष्टी तो उघड्या करतो. कारण ती स्त्री त्याला प्रत्यक्षात विवस्त्र आणि नागडच करत असते. जो शरीराने नागडा होतो त्याला मनाने नागडा व्हायला वेळ लागत नाही आणि याचा फायदा अशा दगाबाजीने घेतला जातो. त्याला हनी ट्रॅप म्हणतात. आणि जगाच्या इतिहासामध्ये फार पुरातन काळापासून आजपर्यंत कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही देशामध्ये, त्यांच्या इतिहासामध्ये तुम्हाला असल्या शेकड्यांनी गोष्टी सापडतील. तेव्हा 72 कोण अधिकारी आहेत, कोण पुढारी आहेत की जे या सगळ्यात सापडलेले आहेत, हे ऐकल्यावर मला गंमत एवढ्यासाठी वाटली की ते समोर आणून काय दिवे लावणार आहात. अगदी अमेरिकेचा माजी अध्यक्ष बिल क्लिंटन अशाच भानगडीत अडकला होता ना. काय ती मोनिका लोइन्स्की प्रकरण काय आहे, तेव्हा फारच काहीतरी महाराष्ट्रात घडलेलं आहे. अरे, हे सगळं जगभर चालतं, लक्षात घ्या. सगळं जगभर चालतं. कारण पहिली गोष्ट लक्षात घ्या, सत्तेत, कितीही सत्तेत उच्च पदावर बसलेला, मोठ्या अधिकार हाती असलेला जो माणूस असतो तो शेवटी माणूसच असतो. कोणतरी दिव्य अवतार नसतो. त्याला सुद्धा सगळे षड्रिपू असतात, मानवी विकार असतात.
त्याला अशा कुठच्या तरी आमिषाला बळी पाडता येतं. प्रत्येक वेळेला पैसा, संपत्ती, मालमत्ता एवढीच आमिष नसतात. आणि त्यामुळे या प्रकारच्या घटना शेकड्यांनी घडत असतात. आणि या 72 म्हणजे काय, बाप रे बाप, अरे 76 कसल्या, असल्या 700 घटना असू शकतात. या सगळ्या रोज मोदी सरकारवर, भाजपवर जे आरोप होत होते, त्याला प्रतिकार करणारा आणि प्रत्यारोप करणारा किरीट सोमय्या नावाचा जो भाजपचा नेता आहे, त्याला मध्यंतरी उघडं पाडण्याचा जो प्रयोग झाला, तो हनी ट्रॅप नव्हता. तो हनी ट्रॅप नव्हता का? त्याला या मोहात किरीट सोमय्याला पाडण्यात आलं आणि त्याचं चित्रण करून ते मोठं प्रतिष्ठेने चॅनेलवर दाखवलं गेलं ना. मग जेव्हा त्यामध्ये अश्लीलता वगैरे कारवाई झाली, तेव्हा बोंबाबोंब पळापळ झाली. किरीट सोमय्या प्रकरण काय होतं? हनी ट्रॅपच होता ना. मग हा एवढा गवगवा करून मिळणार काय? किरीट सोमय्याला अडकवून मिळालं काय? ठीक आहे, किरीट सोमय्याची जनमानसातली प्रतिमा मलिन झाली, व्यक्तिगत पातळीवर त्याला त्रास झालेला आहे, कौटुंबिक जे सौहार्द होतं ते बिघडलेलं असेल. पण त्यामुळे एकूण महाराष्ट्रातल्या समाजाला, मराठी समाजाला त्यातून मिळालं काय? तर या विषयाच्या बातम्या चर्वित चर्वण करणारे जे असतात, त्याच्यावर प्रतिक्रिया देणारे असतात, यांचं एक आंबट चौकीपणा पूर्ण होतो. ही फार मोठी पत्रकारिता आहे, असा दावा त्यावेळेला सुद्धा केला गेला. मी अशा गोष्टींपासून दूर एवढ्यासाठी असतो की त्यामधून कोणाला तरी बदनाम करता आलं तरी समाज हित साधलं जातं असं नाही. ज्या वेळेला अशा प्रकारामध्ये राष्ट्रीय सामाजिक प्रचंड प्रमाणावरचं नुकसान होत असेल, घातपात होत असेल, तर ते उघडं पडलं पाहिजे. जसं आता इराणची गोष्ट मी सांगितली. इराणमध्ये त्या फ्रेंच ज्यू मुलीने अंतर्गत घुसखोरी करून बड्या बड्या अधिकाऱ्यांना आपल्या नादी लावलं आणि त्यातून इराणची गोपनीय माहिती काढून घेतली आणि इराणमध्ये जे हल्ले झाले त्यासाठी ती माहिती वापरली गेली. तर अशी मुलगी ज्या वेळेला, अशी तरुणी जेव्हा इराणच्या त्या उच्च वर्तुळामध्ये वावरत होती, तेव्हा तिचा चेहरा फाडला जाणं आवश्यक होतं. कोणीतरी इराणी काय तो राष्ट्रवादी असेल किंवा असा असेल, त्यांनी ते करायला पाहिजे होतं. कारण तिच्या नादाला लागलेले अधिकारी आपल्या देशाचं हित किंवा आपल्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं हित वाऱ्यावर सोडून त्या मुलीच्या नादी लागले होते. आणि म्हणून मुद्दा असा आहे की तर तो हनी ट्रॅप उघडा पाडणं उपयुक्त असतं, अन्यथा त्याविषयीची चर्चा हा निव्वळ आंबट शोक असतो. आणि म्हणून मी त्याला बौद्धिक आंबट शोक म्हणतो किंवा इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो. पोर्नोग्राफी म्हणजे ही असली चित्रपट चित्रण कोण बघत असतं? मुलं वयात येतात तेव्हा शरीरामध्ये होणारे बदल, वेगवेगळ्या जाणीवा, त्याविषयीचं कुतूहल आणि अनाकलनीयता, या चक्रात सापडलेली पोरं त्या शारीरिक संबंधाविषयीच्या अनाकलनीयतेकडे ओढली जातात आणि त्यातून मग त्या पोर्नोग्राफीच्या आहारी जातात. आणि दुसरीकडे आमच्यासारखे वय होऊन गेलेले लोक, ज्यांची शरीर तेवढी ताजी तवानी राहिलेली नसतात, पण आंबट शोक त्यांना थांबवता येत नसेल, असे लोक पोर्नोग्राफीच्या आहारी जातात. तो त्याचा क्लास आहे. आणि त्या पलीकडे रस्त्यावर भुरटेगिरी करणारी जी टपोरी पोरं असतात, येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर छेड काढण्याचे उद्योग करणारी मुलं असतात, त्यापेक्षा ह्या असल्या हनी ट्रॅपवर मोठं तत्वता बोलणारे जे लोक असतात ते तितकेच भंपक असतात. आणि म्हणून मी जे दिले, हमाम में नंगे, हिंदीमध्ये ती जी हिंदी किंवा उर्दूमध्ये जी म्हण आहे, हमाम में सब नंगे, म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळामध्ये हमाम म्हणजे
सार्वजनिक न्हाणीघर असायचं आणि त्या न्हाणीघरामध्ये आंघोळीला जाणारी माणसं ही एकमेकांसमोर नागडीच व्हायची, म्हणून हमाम में सब नंगे. तर हे जे असले व्यवहार चालतात सत्तेच्या राजकारणामध्ये, एकमेकांना पटवण्यासाठी किंवा गुंतवण्यासाठी याचा सर्रास वापर होत असतो, अगदी सर्रास वापर होतो. आणि त्यामुळे त्यापरी काहीतरी उदात्त चर्चा केल्यासारखे जे बोलतात ते तितकेच पाचकळ आणि आंबट चौकी असतात. हा माझा सरळ सरळ आरोप आहे. कारण या गोष्टी नव्या नाहीत. स्वप्ना पाटकर नावाची एक महिला आहे आणि तिची ऑडिओ टेप सगळीकडे पसरलेली आहे. आज जे कोणी या प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे वगैरे वगैरे दावे करतात त्यापैकी किती जणांनी स्वप्ना पाटकरची वाजत गाजत 2-3 वर्ष वाजत गाजत असलेली ती ऑडिओ टेप आहे, त्यासाठी पोलीस तपासाचा आग्रह किती लोकांनी धरलाय. जे कोणी आज 72 हनी ट्रॅप म्हणून बोंबलत आहेत त्यापैकी किती लोकांनी स्वप्ना पाटकरच्या बाबतीत तितकी उत्सुकता दाखवलेली आहे, तत्परता दाखवलेली आहे, आणि नसेल तर का दाखवलेली नाही. म्हणजे आपल्या सोयीचं असेल तेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवण्यासाठी हा सगळा आंबटशोक करायचा, हे आता सामान्य माणसाला पण कळायला लागलंय. आणि त्यामुळे तुम्ही असल्या गोष्टींचा कितीही गवगवा केलात तरी सामान्य श्रोता किंवा प्रेक्षक किंवा वाचक तुमच्या या असल्या भूलभुलैयाला पाझरून जाणार नाही. कारण या गोष्टी सरसकट सगळीकडे होत असतात, अगदी सामान्य माणसाला सुद्धा माहिती असतात, सामान्य माणसाला सुद्धा माहिती असतात. आणि त्यामुळे आपण काही फार महान शोध लावलाय, गौप्यस्फोट केलाय असे दावे करणारे शुद्ध भंपक आहेत. आत्ता जी काय कुठच्या कुठच्या मीडियामध्ये चर्चा आहे त्या 72 हनी ट्रॅप म्हणून, मला एक सांगा, 10-11 जूनची गोष्ट असेल, आता एक सव्वा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 10 जूनला दिल्लीमध्ये किंवा दिल्ली नजीक नोएडा नावाचा एक औद्योगिक विभाग आहे ज्याच्यामध्ये फिल्म सिटी आहे. फिल्म सिटी म्हणजे बहुतेक टीव्ही चॅनेल त्यांचे स्टुडिओज आहेत नोएडामध्ये, आणि त्या नोएडामध्येच बरेचसे पत्रकार सुद्धा वास्तव्य करून असतात. उत्तर दिल्ली लगत असलेला उत्तर प्रदेशचा जो भाग आहे शहर म्हणून विकसित झालेला त्याला नोएडा म्हणतात. न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी असा तो मिळून शब्द झालाय नोएडा. त्या नोएडामध्ये शाजिया निसार आणि आदर्श झा नावाच्या 2 पत्रकारांना, एक महिला आहे एक पुरुष आहे, या 2 पत्रकारांना 10 जून किंवा 11 जून रोजी अटक झाली. कशासाठी अटक झाली? आज जे कोणी 72 हनी ट्रॅप म्हणून पोपटपंची करतायत त्यांनी या बातमीची दखल तरी घेतली होती का? कोण आहे शाजिया निसार? कोण आहे आदर्श झा? त्यांना कशाला अटक झाली? नोएडा पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आणि त्यांच्या घरावर धाडी घातल्या, नंतर त्यांना अटक करून कोर्टासमोर हजर करण्यात आलं. हे दोघे असंच हनी ट्रॅप प्रकरण करून बड्या बड्या लोकांना ब्लॅकमेल करत होते, हा त्यांच्यावरचा आरोप आहे. भारत 24 नावाचा एक उपग्रह चॅनेल आहे, त्या चॅनेलवर ही शाजिया निसार नावाची तरुण मुलगी ही अँकर म्हणून काम करत होती. आणि अगदी कुठे कुठे मला वाटते युक्रेनच्या युद्धात इकडे तिकडे, त्याच्या आधी मला वाटते आणखीन कुठच्या 1-2 चॅनेलवर होती. हा आदर्श झा आणि शाजिया निसार या दोघांनी मिळून भारत 24चे जे प्रमुख मुख्याधिकारी होते किंवा मालक होते जगदीश चंद्र म्हणून, त्यांच्यावर खोट्या बलात्काराचा आरोप ठेवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा धंदा चालवला होता. 65 कोटी रुपये त्यांच्याकडे मागण्यात आले, अन्यथा त्यांच्यावर ही
महिला पत्रकार बलात्काराचा आरोप करणार होती. जगदीशचंद्र यांनी अतिशय सावधपणे या दोघांची जी मागणी होती ती हप्त्याने मान्य करायची त्यांना आश्वासन दिलं. बदल्यात 2 कोटी काहीतरी 62 लाख रुपये वगैरे त्यांना चेकने दिले. 8, 10, 12 काहीतरी चेक दिले. एकूण रक्कम बँकेत जमा झालेली 2,62,00,000 इतकी आहे. घरावर धाडी घातल्या तर 50-50 लाख रुपये त्यांच्याकडे कॅश मिळाली. 50 लाख रुपयाचा रत्नजडीत काय तो मोबाईल फोन. ज्या मुलीला अँकर म्हणून 13 लाख रुपये वर्षाला पगार मिळत होता तिच्या खात्यामध्ये इतके पैसे का आले? शाजियाने आपल्या खात्यातून 50 लाख रुपये या आदर्श झाच्या खात्यामध्ये पुढे सरकवले. युट्यूबवर तुम्ही बघत असाल तर अमर उजाला नावाचा जो जुना एक मोठं गाजले प्रतिष्ठित वर्तमानपत्र आहे त्याच्या डिजिटल पोर्टलवर खबरो के खिलाडी म्हणून कार्यक्रम चालतो. त्या कार्यक्रमामध्ये आदर्श झा हा अँकर म्हणून काम करत होता आणि ही मुलगी भारत काय तो 24 मध्ये अँकर म्हणून काम करत होती. यांनी जॉईंटली एक काम केलं. काय काम केलं तर हनी ट्रॅप लावला. बलात्काराचा आरोप करतो नाहीतर मला 65 कोटी रुपये द्या असं ब्लॅकमेल केलं. त्याचे काही ठराविक पुरावे असतील, रेकॉर्डिंग असतील किंवा व्हिडिओ शूटिंग असेल ते करून जगदीशचंद्र यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आणि या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या घरावर छापे घालण्यात आले. त्याचा मागमूस तरी या बातमीचा मराठी मीडियामध्ये तुम्हाला बघायला मिळाला का? आज जे कोणी या 72 हनी ट्रॅप विषयी कुजबुजतायत किंवा तावातावाने बोलतायत त्यांना पत्रकारी क्षेत्रातल्या एका उपग्रह वाहिनीवर इतकी भयंकर घटना घडली आहे त्याचा उहापोह तरी करावासा वाटला. मी याविषयी जेव्हा अनेकांनी मला आग्रह धरला की भाऊ तुम्ही या हनी ट्रॅप बद्दल बोलला नाही त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे असा आग्रह धरला म्हणून मी 1-2 मराठी पत्रकारांना फोन केला आणि मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना जेव्हा मी शाजिया निसार आणि आदर्श झा आणि भारत 24 बद्दल बोललो तेव्हा त्यांना धक्का बसला. म्हणे आम्हाला हे माहितीच नाही हे एवढं मोठं प्रकरण झालं. नॉयडामध्ये स्टुडिओ असलेल्या एका चॅनेलवर एवढी मोठी घटना घडली आहे. सगळ्या पेपरमध्ये बातमी आली होती. इंग्लिश आणि हिंदीमध्ये आली होती. मराठीत त्याविषयी सगळी आळीमेळी गुपचिळी का असते? तिथे तुम्हाला कळतं की मुद्दा पावित्र्याचा, संस्कृतीचा, सभ्यपणाचा बिलकुल नाही. आंबट शोक आहे. आंबट शोक आहे. इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी चालली आहे. यांना शोधून काढा, त्यांना न्याय द्या, वा 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 वा. आणि मग काय तो विषय विधानसभेत गेल्यावर काय तो जाहीर विचारल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम सांगतात की ज्यांनी तक्रार दिली होती त्यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे ते प्रकरण अधिक पुढे गेलं नाही. आणि नाना पटोले तर पेन ड्राईव्ह दाखवत अमुक आहे तमुक आहे चौकशी झाली पाहिजे आणि मोठमोठे अँकर जे काय चॅनेलचे आहेत ते त्यावर पुरावे आले पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. याचा कुठल्या निर्णयावर अरे कसलं काय करता? सगळ्यांना माहिती सगळीकडे कोण कोण शेण खातोय. उघडपणे बोलायची हिंमत नसते. एक काळ होता महाराष्ट्राचा एका उपमुख्यमंत्र्याला एअर होस्टेसचा विमानात हात पकडला या असभ्य वर्तनासाठी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि तरीही त्याचं समर्थन करणारा तत्कालीन एक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आज या प्रकरणामध्ये हनी ट्रॅपवर आपलं पांडित्य सांगत होता. ज्यांनी आपल्या आयुष्यात सुद्धा शेण खाल्लेलं आहे ते सुद्धा हनी ट्रॅप बद्दल बोलत होते. मला कळत नाही डोकं आपटावं की काय करावं. आणि म्हणून मी असल्या आंबट शोकापासून दूर असतो.
कारण यातून कोणालाही न्याय मिळत नाही आणि समाजहिताचा कुठलाही मुद्दा त्यामुळे समोर येत नाही. बाकी मानवी संस्कृतीमध्ये अशा लाखो घटना युगानुयुग पिढ्याने पिढ्या चालू आहेत. युगानुयुग आणि पिढ्यानुपिढ्या चालू आहेत, हे विसरू नका. आपण माणसं आहोत, आपण देवाचे अवतार नाही. मानवी विकार आणि पाशवी मनोवृत्ती हा माणसाचाही स्थायी भाव आहे. तेव्हा पावित्र्य, अरे कसलं पावित्र्य घेऊन बसलाय? खोटं नाटक चालतं. सगळ्या जगातले कोण कोण दिवे लावलेले, किती सभ्य चेहरे, सुसंस्कृत चेहरे आहेत, आणि त्यांचा त्या मुखवट्या मागचा ते काय गाणं आहे ना, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. किंवा काय आणखीन एक गाणं होतं, असली सूरत छिपी रहे वगैरे. हे सगळं आलंय ना. लोक इतके उल्लू राहिले नाहीत आता. लोकांनाही माहितीये पत्रकारितेमध्ये सुद्धा कुठे कुठे किती शेण खाल्लं जातं, हे सुद्धा लोकांना माहितीये. आणि म्हणूनच पत्रकारांची सुद्धा विश्वासार्हता संपलेली आहे. तेव्हा या विषयावर फार प्रत्येकाने पाजळू नये, एवढंच मला सांगायचंय. हम में सब नंगे आहे, आणि ते नंगेच एकमेकाचं वस्त्रहरण करतात, त्याचं हे कथानक आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.